यामुळे आपले सचिव संघटनेचे सचिव योगेश गाडगे यांना विनंती करेन की आपण श्री सतीशराव कार्यक्रमाचा सत्कार करायचा आहे. आजकाल राजे यादवराव भागवतराजे अध्यक्ष विश्वस्त यदुकुल भूषण राजे लक्ष्मीराव जाधव यांना आता यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं. यापुढे मी ॲडव्होकेट सुरेश कुंजे सर संभाजीनगरचे ज्येष्ठ सल्लागार यांना विनंती करेन की आपण जीवनराव देशमुख यांचा सत्कार करायचा आहे. ॲडव्होकेट सुरेश कुंजे सर आपण जीवनराव देशमुख सरांचा सत्कार करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यापुढे मी विनंती करेन आपले प्रकाश देशमुख सर यांना की आपण राजे यादवराव भागवतराजे यांचा सत्कार करायचा आहे. रिसिवर लावला आहे पण माईक इथेच आहे. काय फायदा त्याचा? रेकॉर्ड आवाज रेकॉर्ड होणार नाही. घेतो हां घेतो हो नक्की हो बरं जे बंद म्हणजे आता झालं ना. आता पुढील कार्यक्रम म्हणजे आपल्या या आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक. हे प्रास्ताविक देण्यासाठी मी आमंत्रित करतो तो मोनाली हाटे यांना, महिला अध्यक्ष मराठा व्यवसाय संघ. एक थोडंसं बदल असं आहे की आपले माता जिजाऊ साहेबांचे वंशज शिवाजीराजे जाधव साहेब यांना काही कारणास्तव निघायचं आहे. तर मी त्यांना विनंती करेन की आपण एक 2 शब्दात आपल्या पूर्ण मराठा व्यवसाय संघाच्या परिवाराला मार्गदर्शन करायचं. राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना अभिवादन करतो. आपल्या या मराठा व्यवसाय संघ भारत या संघाच्या वतीने या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील उद्योजक या ठिकाणी आले आणि खऱ्या अर्थानं सचिनराव आणि तुमच्या सर्व बोर्डीचं मी मनापासून स्वागत करेन किंवा मनापासून आभार पण मानेन की एकेकाळी आपल्या समाजाला फक्त राजकारणी समाज शेतीवाला समाज म्हणून हिंडवायचे, परंतु मोठमोठे उद्योग असणारे लोक सुद्धा आपले त्या काळी शांत बसायचे की आमचे उद्योग आहेत पण ते सांगायचे नाही. तर याचा हा व्यापार असेल किंवा उद्योग असेल याचा आपण संघटन स्थापन केला आणि भारतातील सर्व मराठ्यांना जोडण्याचं काम, त्यांना उद्योगामध्ये आणण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहात. त्याबद्दल खऱ्या अर्थानं ज्या राज्याद्वारे तत्कालीन काळामध्ये शेती असेल त्यासाठी सिंचन व्यवस्था असेल, शेतीची राज्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, वीज उत्पादनाची व्यवस्था असेल किंवा महिला संरक्षण असेल, अशा विविध काम करणाऱ्या राजा लक्ष्मीराव जाधव जे की जिजाऊंचे वडील
त्यांच्या आमच्या या परिसरातील सिंदखेड राजा, जळगाव राजा, आग्रा राजा, मेहुणे राजा, जवळगे राजा उंबरठ, आपल्या डायरेक्टर मॅडम कर्नल अमरसिंह राजा माळेगाव. तर आमच्या या जाधवराव परिवाराच्या वतीनं योगायोग असा आहे की आम्ही आता 3 जण आमचे अडगावाचे 2 भूमिका आहेत, कामतरावला असतील किंवा राजेंद्रराव असतील आणि आमच्यासोबत जोगाप्रेमी मंडळी सुद्धा केलेली आहे. तर असं मी फक्त भाषण करण्यासाठी नाही, तर तुम्ही जे कार्य करताय आपण सर्वजण मंचावर सर्व मंडळी समोर बसलेले माझ्या उद्योग बांधव भगिनी, तर मी फक्त आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानण्यासाठी, कारण राज्यातील आणि देशातील मराठा लोकांना एकत्र आणून त्यांना उद्योगामध्ये उद्युक्त करण्याचं काम सचिवांच्या माध्यमातून होत आहे आणि आपली कोर्ट आपल्या सोबत आहे. आणि आम्ही सकाळपासून मी बघतोय तर अतिशय धडपड करणारी मंडळी आणि छोटे छोटे उद्योग लोकांना एकत्र करून आपला भारत देशाचं मार्गदर्शन तुम्ही करताय, परंतु भारताच्या बाहेर सुद्धा आपण ब्रँडिंग करायला सुरुवात केलेली आहे. ती खऱ्या अर्थाने एक मोठी बाब आजच्या दिवसामध्ये आहे. आणि मी आमच्या सर्व सकल जाधव परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि मला पुढील कार्यक्रमासाठी इथे जायचंय, त्यामुळे आपल्या सर्वांची क्षमा मागून मी या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.